राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी माननीय RY पाटील बापू सोळंकर आणि उपसभापती सौ अश्विनी चंद्रकांत चौगले कुडुत्री यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि श्री यशवंतराव पाटील शैक्षणिक संकुल समूह सोळंकर कानोली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्हा राजकारणात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती। महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कागल तालुक्यालाच मिळावे यासाठी निर्णायक भूमिका घेतली आणि तो निर्णय अखेर यशस्वी ठरला। गोकुळ जिल्हा बँकेनंतर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही कागललाच मिळालं आहे। सेनापती कापसी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी भाजपचे मुडशिंगी मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांची निवड झाली। दरम्यान महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला होता। काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी शिंगणापूर जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी असळज जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र आमदार सतेज पाटील यांच्या गटाने मैत्री धर्म पाळत काँग्रेस उमेदवारांचे अर्ज मागे घेतले। त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा खोत आणि भाजपचे तानाजी पाटील यांची जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली। ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निवडणूक प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। या घोषणेनंतर कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शौमिका महाडिक, राहुल PN पाटील, अमरीश घाटगे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।